तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 5 एप्रिलच्या भागामध्ये आता मात्र पूर्णपणे राजेशला एक्सपोज करण्यासाठी ईश्वरी आणि अर्णव यांनी जी युक्ती केली ती युक्ती यशस्वी अशी होणार असते की त्याच्यामध्ये तो आता चांगलाच अडकणार असतो। बरं, आता इकडे आलेला आहे तो म्हणजे राजेश आणि अंजली यांचं स्वागत करण्यासाठी मामा आता खूप जय्यत तयारी करतात। फुगे काय फोडतात, डोक्यावरती कॅप काय घालतात, वेलकम काय म्हणतात, त्यावरती वल्ली म्हणते काय चालले ते वेडे चाळे तुमचे। यावरती मामा म्हणतात असं कसं, भाची आहे ना माझी आणि भाचीची मुलगी आता या जगामध्ये आलेली आहे, ती घरात येणार तर स्वागत करायला नको का, असं म्हणत असताना आता इकडे आजी सांगते ईश्वरी अगं छानपैकी औक्षण करून तू दोघांना आत घे ना। यावरती ईश्वरी म्हणते आजी तुम्ही ह्या घरातल्या मोठ्या आहात ना, तर मला असं वाटते की तुम्हीच आता या दोघांचं स्वागत करा आणि छानपैकी त्यांना घरात घ्या। मग औक्षण करून आजी त्यांना घरात घेते। तोपर्यंत अर्णव आणि ईश्वरी त्यांनी जे काही डेकोरेशन केलंय फुलांचे, जे काही आता म्हणजे फुलांचा जो शॉवर केलाय ते सगळं आता तयार करतात आणि त्यानंतर फुलं ह्या दोघांच्या डोक्यावरती पडतात। त्यावरती अंजली म्हणते खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे मामा। यावरती मामा म्हणतो नाही नाही मी नाही केलंय, मी अजिबात काही केलं नाही, हे सगळं अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी केलेलं आहे। या दोघांना थँक्स म्हणायचं तर म्हण, पण आता अंजली काही बोलत नाहीये आणि त्यानंतर वेलकम, छानपैकी फुलांचं डेकोरेशन, इतकं सुंदर डिझाईन आता केलेलं असतं की ते बघून सगळ्यांना खूप आनंद होतो। आणि त्यावरती आजी म्हणते बघितलंच अर्णव आणि ईश्वरी हे दोघ जण हॉस्पिटलमधून लवकर आले होते तुझ्या स्वागताची तयारी करण्यासाठी, तुझ्या स्वागताला या दोघांनी हे सगळं केलेलं आहे असं म्हणत मात्र आता आजी तिला सगळं सांगत आहे। छानपैकी दोघांचंही वेलकम करतात आणि आता सगळेजण घरात आलेले आहेत। त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो ताईला हे सगळं आवडलं, याच्यातच मला आता सगळं भेटलेलं आहे असं म्हणत अर्णव खूपच खुश झालाय। आणि त्यानंतर मग आता अंजली घरात आले। ज्या वेळेला अंजली घरात आले त्यावेळेला मामा म्हणतो बघ बघ फक्त बाहेरच नाही, इथे सुद्धा किती छान डेकोरेशन अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी केलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच बाळाला पाळण्यात टाकलं जातं आणि छानपैकी इकडे आता डेकोरेशन मामा दाखवत असतात आणि ते म्हणतात अर्णव आणि ईश्वरी यांना आता खरंच किती कौतुक करावं तितकं कमी आहे। ते दोघं जण इथे आले काय, केलं काय डेकोरेशन आणि बाळासाठीची त्यांची तळमळ दिसते ना। आता हे सगळं अंजलीला दिसत असलं तरी पण तिला हे काही मान्य करायचं नसतं आणि त्यामुळे ती त्या दोघांचं काहीही कौतुक करत नाहीये, मख्खपणे हे सगळं बघत बसलेली आहे। बरं, हे सगळं होत असताना हे दोघं जण मात्र आता बाळासोबत छानपैकी खेळत आहेत आणि त्याला खेळवत सुद्धा आहेत। मामा सुद्धा खूपच खुश झालेला आहे। कुठेतरी सगळं सुरळीत होताना दिसत असलं तरी अंजलीचा चेहरा मात्र पडलेला आहे, कारण आता राजेशला काही आठवत नाहीये आणि त्यानंतर ती आता विचार करते या सगळ्यामध्ये बाकी गोष्टी सगळ्या ठीक असल्या तरी लवकरात लवकर राजेशची मेमरी परत येऊ दे। तो जोपर्यंत मेमरी परत येत नाहीये, आम्हाला ओळखत नाहीये, आमचा आता संसार सुखाचा कसा होणार असा ती विचार करते आहे। आणि त्यानंतर राजेश सांगतोय मी आलोच जरा। यावरती मग आता अंजली सांगायला लागते राजेश बघ ना आपली बेबी सोबत खेळ ना। यावरती राजेश म्हणतो हो मी जरा आलोच। राजेश आता बेबी सोबत खेळण्यासाठी नकार देतो आणि हे सगळं अंजलीला खूपच वाईट वाटायला लागतं। आजी म्हणते हे बघ तू नको चिंता करू, होईल सगळं ठीक, तू काहीही काळजी करायची गरज नाहीये, हे बघ वेळ हे सगळ्याचं औषध असतं, सगळं काही ठीक होईल असं म्हटल्यावरती अंजली मात्र विचारच करत बसले कधी राजेशची स्मृती परत येईल, कधी हे सगळं होईल, काही कळायला मार्ग नाहीये। इकडे सुप्रिया घरामधली साफसफाई करत असताना तिकडे आता आलेला आहे तो म्हणजे आकाश। आकाश ज्या वेळेला इकडे आलाय आणि तो आता विचारतोय नम्रताबद्दल। आकाश नम्रताबद्दल विचारत असताना इकडे आता वल्लरी विचार करते आकाश इकडे दिसत नाहीये, म्हणजे बहुतेक हा त्या नम्रतालाच भेटायला गेलाय। जरा या मुलाला किती काही सांगितलं तरी चैन पडत नाहीये आणि तोचपर्यंत आकाश खरंच नम्रताला भेटायला गेलेला असतो। इकडे सुप्रिया सांगते काय झालंय काय तुमच्या दोघांच्या मध्ये, म्हणजे आल्यापासून ती आता इतकी चिडून बसले ना, काही कोणाशी बोलत नाहीये, काही नाहीये। यावरती तो म्हणतो काही नाही, हॉस्पिटलमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता, तिकडे आता राजेश जिजूंची पूर्णपणे स्मृती गेले, त्यांना काही आठवत नाहीये, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि म्हणून मला हॉस्पिटलमधून बाहेर पडता
पडता आलंच नाहीये आणि बाहेर पडता न आल्या कारणाने मी आता क्लाउड किचनला येऊ शकलो नाही. तिकडे मोठी डील होती. हो, माझं चुकलं, पण खरं सांगायचं तर आता माझा नाईलाज होता, असं तो म्हणायला लागतो. आणि त्यानंतर सुप्रिया म्हणते, तुम्ही बोलून घ्या तिच्याशी. तितक्यात तिकडे नम्रता येते. नम्रता आल्यावरती आकाश तिला समजवतोय, अगं ऐक ना, माझा प्रॉब्लेम सुद्धा आता खूपच मोठा होता, मी कसं सांगू तुला. यावरती ती आता सांगायला लागते, हे बघा आकाश सर, तुम्हाला जर का एखादी गोष्ट जमणार नव्हती तर आता तुम्ही मला सांगायचं होतं ना की तुम्हाला जमणार नाहीये म्हणून. म्हणजे सगळे कागदपत्र तुमच्याकडे होते आणि आता मी वेड्यासारखी त्यांच्या इथे उभे होते. त्यांनी मला किती काही बोलले तुला मला माहिती आहे का. म्हणजे आता ते मला म्हटले की जर का तुम्हाला बिझनेस जमत नाहीये तर कशाला हे सगळं करताय. तुम्हाला माहित नाहीये की त्यावेळेला माझी किती ऑकवर्ड सिच्युएशन झाली होती. त्यावरती आकाश म्हणतो, बरोबर आहे, तुझं म्हणणं मला पूर्णपणे पटतंय, पण माझी सुद्धा काहीतरी बाजू आहे, ती सुद्धा ऐकून घे ना. यावरती ती म्हणते, मला काही ऐकायचं नाही. आकाश म्हणतो, असं काय करतेस अगं, इतकं पॅनिक का होतेस. मी तुला इतकं पॅनिक व्हायलेलं कधी पाहिलेलंच नाहीये. आज अचानकपणे तुला काय झालंय. म्हणजे मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण तू आता माझं काही ऐकतच नाहीयेस. मी आता जे काही बोलतोय ते प्लीज एकदा ऐकून तरी घे. यावरती ती म्हणते, मला काही ऐकायचंच नाहीये. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्हाला जमणार असेल तरच तुम्ही हे डील घ्या किंवा जमणार असेल तरच तुम्ही या, पण त्यावेळेला तर आता तुम्ही मला म्हटला होतात की मी येईन म्हणून आणि त्यानंतर तुम्ही आलाच नाहीत. यावरती तो म्हणतो, अगं ऐक तरी, हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं, इतकी का पॅनिक होतेस तू. पण नम्रता कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि आकाशला कळतच नाहीये की नम्रता अशी का वागते. ती जनरली असं कधी वागत नाही, म्हणजे समंजसपणाने सगळ्या गोष्टी घेते, पण आज असं काय झालंय की ज्याच्यामुळे ती आता खूपच असमंजस वागत आहे आणि ती काही ऐकून घ्यायला तयार नाहीये. इकडे तोपर्यंत आता मात्र राजेशसाठी पाणी घेऊन ज्या वेळेला वल्लरी आली आहे आणि त्यावेळेला ईश्वरी हे सगळं पाहत आहे. ज्या वेळेला वल्लरी त्याला आता चहा देते आणि त्यावेळेला तो म्हणतो, थँक्यू मावशी. यावरती ती म्हणते, मावशी. त्यावरती तो सांगायला लागतो, हो तुम्ही इथे काम करता ना, म्हणजे आता इथे काम करता म्हणून मी तुम्हाला हेल्पर म्हणून मी तुम्हाला मावशी म्हटलो. यावरती वल्लरी चांगलीच चिडते, ए तुझी ही नाटकं तुझ्याकडेच ठेव बरं का. तू ही नाटकं करतोयस हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे मला आता हे असं काही बोलायचा प्रयत्न करू नकोस. मामी आहे मी वल्लरीची, पुन्हा तुला आता सांगणार नाहीये हा, माझ्या वाट्याला जाऊ नको. असं म्हटल्यावर ती ईश्वरीच्या डोक्यामध्ये एक विचार आलाय, म्हणजे मामी असं म्हटल्या की आता नाटक करू नको, म्हणजे मामींना सुद्धा आता वाटतंय का की राजेश नाटक करतोय. नाही, काहीतरी गडबड आहे. मामींना सुद्धा जर का असं वाटत असेल तर 100% हा नाटकच करत आहे. याचं नाटक एक्सपोज करण्यासाठी आता मलाच काहीतरी करायला पाहिजे, असं आता ती विचार करायला लागते. आणि त्यानंतर मग आता तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅनिंग आलेलं आहे. पण त्याच वेळेला मग आता इकडून ती जात असताना राजेश म्हणतो, ईश्वरी मॅडम, म्हणजे तुमचं नाव ईश्वरी मॅडमच आहे ना. सगळेजण तुम्हाला ईश्वरी म्हणतात हे मी पाहिलं होतं, म्हणूनच मी तुम्हाला ईश्वरी मॅडम असं म्हटलं. यावरती मग आता ती सांगते, हो. त्यावरती राजेश म्हणतो, खरं सांगू का, तर आता माझी एक फाईल औषधांची तिकडे आहे ना, मला ह्या घरातलं फारसं काही माहीत नाहीये. मला असं वाटतंय की अंजलीच्या सोबत आता ती फाईल तिच्या खोलीमध्ये सुद्धा गेली असेल तर कदाचित मला ती फाईल मिळेल का. मला ह्या घरातलं खरंच काही माहीत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी विचार करते, तुला काही माहीत नाहीये, नाटकी करतोयस ना तू, तुला नाही ना एक्सपोज केलं तर आता नाव नाही सांगणार. असं म्हणत ईश्वरी आता मात्र खूप मोठी युक्ती करते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे आता वल्लरीला फोन आलाय, तो म्हणजे श्रीकांत धुमाळांचा. आणि वल्लरी जरा पॅनिक झाली आणि त्यानंतर फोन उचलण्यासाठी साईडला आले. आणि किती वेळा तुला सांगितलंय मला असा फोन करत जाऊ नको. यावरती तो म्हणतो, मला काही इंटरेस्ट नाहीये तुम्हाला फोन करण्यामध्ये. हे बघा, जे काही चाललंय ना तुमच्यामुळे माझ्या आता मागे आता खूप मोठा गोंधळ चालू झालाय. त्यावरती वल्लरी म्हणते, हे बघा, एक काम करा, मला तुम्ही भेटायला या, मग त्यानंतर काय करायचं कसं करायचं मी तुम्हाला सगळं सांगते. इकडे श्रीकांत धुमाळ खरंच कंटाळून गेलेला आहे. ही जी काही वल्लरीची नाटकं चाललेत या नाटकांच्या मुळे आता त्याला खूपच त्रास होतोय. इकडे तोपर्यंत मग आता आकाश समजवण्याचा प्रयत्न करत आहे नम्रताला की ऐक तरी काय झालं होतं. पण नम्रता खूपच पॅनिक झालेली आहे आणि काही ऐकायला बिलकुल तयार नाहीये. आणि त्यावरती आता इकडे तो सांगतोय, काय झालंय असं, म्हणजे ह्याच्या आधी कित्येक वेळा आपल्यामध्ये असं काही झालं पण तू इतकी रिॲक्ट झाली नव्हतीस. आज असं काय झालंय की ज्याच्यामुळे तू आता इतकं सगळं रिॲक्ट होतेस.
यावरती लगेचच नम्रता सांगायला लागते, मला तर असं वाटतंय ना की या सगळ्यामध्ये तुम्हाला माझ्यासाठी वेळच नाहीये. मी तुम्हाला बोलवल्यावरती तुम्ही आता आला नाहीत. काय माहिती याच्या पुढे तुम्ही मला सुद्धा इग्नोर कराल, माझ्याशी सुद्धा नीट बोलणार नाही अशी मला भीती वाटते. आकाश काय बोलतेस तू? असं का करेन मी तुला इग्नोर का करेन? मी खरंच सांगतोय की मी तुला इग्नोर करत नाहीये, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. यावरती ती म्हणते, नाही नाही, मला असंच वाटते की तुम्ही मला पण इग्नोर कराल. आकाश तिला कितीतरी समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ती काही ऐकायला तयार नाहीये. इकडे आता अर्णव काहीतरी काम करत असताना ईश्वरी तिकडे आलेली आहे आणि सर, आपण हातावरती हात ठेवून गप्प बसून चालणार नाहीये. हा राजेश नाटक करतोय हे आपल्याला सांगितलंच पाहिजे सगळ्यांच्या समोर. यावरती अर्णव आता म्हणायला लागतो, काय तुला म्हणायचंय तरी काय? यावरती लगेचच ईश्वरी आता सांगायला लागते, ते काही नाहीये, हा राजेश ना खूप नाटक करतोय आणि हे ज्याचं नाटक आहे हे एक्सपोज करण्यासाठी माझ्याकडे एक युक्ती आहे. त्यावरती तो म्हणतो, युक्ती? कसली युक्ती? आणि मग त्यानंतर ती सांगते, हे बघा, त्याला या घरातलं काहीच माहिती नाहीये असं तो सांगतोय, त्याला काही आठवतच नाहीये असं तो म्हणतोय. म्हणजे त्याला कोणतीही गोष्ट आठवत नाहीये, या घरात काय आहे त्याला कुठेच माहित नाहीये आणि याचाच आपण फायदा करून घ्यायचा. यावरती अर्णव म्हणतो, याचा फायदा कसा होणार आहे? यावरती ती सांगते, सर, मी तुम्हाला युक्ती सांगते आणि तशीच युक्ती आता आपण करायची. आता मात्र ईश्वरीने खूप मोठी युक्ती केली आणि इकडे राजेशला सगळं घर दाखवण्याच्या निमित्ताने आपल्यासोबत फिरवायचं ठरवलंय आणि पुन्हा एकदा तीच पैशाची बॅग त्याच्या समोर आणायची आणि ती पैशाची बॅग त्याच्या समोर आणल्यावरती तो कसा रिॲक्ट करतोय, तो काय करतोय, हे सगळं नोटीस करून मग आता या सगळ्यामध्ये बरोबर त्याला अडकवायचं, असं आता ईश्वरीचा प्लॅन आहे. ईश्वरी या सगळ्यामध्ये आता हा सगळा प्लॅन वर्कआउट करत असताना इकडे आता अर्णव सांगायला लागतो, ठीक आहे, तू जर का म्हणत आहेस तर आता आपण तसंच करूया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे दोघं जण राजेशला भेटायला खाली आलेले आहेत. त्यावरती मग आता आकाश म्हणतो, तुझ्या डोक्यामध्ये हे कुठून आलं अचानकपणे की मी तुला इग्नोर करतोय? यावरती ती म्हणते, मला जे काही जाणवतंय ना त्याच्यावरून मी बोलते, मला तर भीती वाटते की आपल्या नात्यामध्ये सुद्धा काही दुरावा येणार नाहीये ना. यावरती तो सांगतो, अगं असं कोणताही विचार करू नको, आपल्या नात्यात कोणताही दुरावा येणार नाहीये, ही छोटी एखादी गोष्ट होती आणि त्यामुळे तू इतक्या मोठ्या गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचलेस असं आता तो म्हणायला लागतो. पण नम्रताची भीती पण खरी असते, तिला आता वल्लरी आकाशला आपल्यापासून दूर करते आहे असं राहून सारखं वाटत आहे आणि त्याचमुळे ती हे सगळं करत आहे आणि आकाश तिला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतोय. आणि नेमका आता शुभू आतमध्ये हे सगळं ऐकत आहे. शुभू या दोघांचं बोलणं ऐकतोय आणि या दोघं जण काय बोलतायत याच्यावरती तो आता लक्ष ठेवून आहे. बरं, तोपर्यंत आकाश आपल्या परीने समजावतोय आणि दोघांच्या मध्ये चाललेली भांडणं ही सगळी शुभू बघतोय. पण नम्रता काही कन्व्हिन्सच झालेली नाहीये, ती तिकडून निघून जाते. त्यानंतर मग आता अर्णव इकडे आलेला आहे आणि राजेश, तुम्हाला काही गोष्टी आठवत नाहीयेत पण आता तुम्हाला या घरात जर का राहायचं असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत ना. म्हणून आता तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला या घराचा काना कोपरा मी आता समजावून सांगतो. म्हणजे काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये वावरत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यावरती मग आता राजेश सांगतो, ठीक आहे, तुम्ही मला घर दाखवताय तर मी तुमच्यासोबत घर बघायला येतो असं म्हणत मग आता अर्णव आणि ईश्वरी हे दोघं जण राजेशला घर दाखवण्यासाठी घेऊन चाललेले आहेत. आणि त्याच वेळेला ते आता त्याला आपल्या स्वतःच्याच रूममध्ये सगळ्यात पहिले घेऊन चाललेत. ज्या वेळेला त्याला स्वतःच्या रूममध्ये घेऊन जातात त्यावेळेला पैशाने भरलेली बॅग आता तिकडेच आहे आणि ती पैशाने भरलेली बॅग आता टोटली उघडी आहे. पैसे त्याच्यामधून बाहेर आता पडत आहेत. आणि त्यानंतर मग आता इकडे तोपर्यंत वल्लरी भेटायला आलेली आहे, ती म्हणजे धुमाळांना. ती धुमाळांना सांगते, एक काम करा ना, तुम्हाला जर का इतकीच इन्सिक्युरिटी वाटत आहे तर आता त्या वेळेचे जे काही फोटो निगेटिव्स हे सगळे जे तुम्ही स्वतःकडे ठेवलेत ना ते सगळे आता तुम्ही मला देऊन टाका. यावरती चिडलेला धुमाळ सांगायला लागतात, ती एकच गोष्ट आहे माझ्याकडे ज्याच्यामुळे मी सेफ आहे, ती गोष्ट तुम्हाला कधीच दिली जाणार नाही. इकडे आता राजेश त्या रूम मध्ये गेल्यावरती अर्णव आपल्याला कॉल आलाय अशी आता ऍक्टिंग करायला लागतो आणि त्यानंतर आता इकडे ती ऍक्टिंग केल्यावरती ताबडतोब लगेचच आता इकडे तो बाहेर जातो. लगेचच आपला हा जो राजेश आहे तो त्या बॅग जवळ येतो, त्यातले पैसे काढतो आणि अर्णव आणि ईश्वरी त्याला रंगेहात पकडतात. फायनली आता मात्र हा पकडला गेलेला आहे.